आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शन सारख्या योजनेचाही समावेश आहे। आत्ताच पाहिलेल्या अपडेटनुसार आता आजी आजोबांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आज आनंदाची बातमी दिली आहे। बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने 5 मोठे निर्णय आजी आजोबांसाठी म्हणजे की 60 वयांवरील नागरिकांसाठी आता जारी करण्यामध्ये आले आणि आनंदाची बातमी ही आजी आजोबांसाठी आली आहे। जर तुम्ही एखादे व्यक्ती असाल, तुमच्या घरामध्ये म्हातारे व्यक्ती म्हणजे की आजी आजोबा असतील, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आजची ठरणार आहे। बघा, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आनंदाचे 5 मोठे निर्णय आज घेतले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ऐतिहासिक घोषणा केल्या असून ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण झाले आहे अशांना आता याचे सर्व लाभ मिळणार आहे। म्हणजे की आजी आजोबा, तुमच्यासाठी आता पेन्शन योजना देखील सुरू करण्यामध्ये आली। जर तुमचं वय 60 असेल, बघा लक्षात ठेवा, तुमचं वय 60 असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली। हो, सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची ही बातमी आता देण्यामध्ये आली। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्याविषयक तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारने हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षामध्ये घेता अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाताणीला सामोरे जावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवर आज स्वतः आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः हा प्रस्ताव मंजूर करून दिला आहे। येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगावे यासाठी ही विशेष तरतूद करण्यामध्ये आली। म्हणजे की आजी आजोबा, बघा, तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची ही बातमी आजची ठरणार आहे। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळणार आहे। बघा, 5 मोठे नियम सरकारने आता लागू केले। ज्या नागरिकांच्या घरामध्ये 60 वर्षांवरील व्यक्ती आजी आजोबा आहे त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। बघा, यातील सर्वात मोठा आणि दिलासादायक निर्णय म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला साधा ताप आणि सर्दी किंवा खोकला जरी आला तर बघा 5 लाख रुपयांपर्यंतचा कोणताही मोठा खर्च आता सरकार उचलणार आहे। याचाच अर्थ असा आहे, आता ज्येष्ठांना उपचारासाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज पडणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगरसारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागतात त्या आता 5 दिवसानंतर बघा सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळायला सुरुवात होणार आहे। आधार कार्डवर ज्यांचे वय 60 वर्षे पूर्ण आहे, बघा अशा राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षा जास्त ज्येष्ठ म्हाताऱ्या व्यक्तींना नागरिकांना येत्या 15 दिवसानंतर योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येणार आहे असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे। मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे देखील लागू शकते, कारण त्यामागे सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित लपवलं आहे। या अटीमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड आता केली जाणार आहे आणि काही जणांना हा लाभ मिळणार नाही। लक्षामध्ये ठेवा, फक्त पात्र म्हाताऱ्या व्यक्तींनाच हा लाभ मिळणार आहे। आता कोणकोणत्या आजी आजोबांना हा लाभ मिळणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। बघा, या योजनेमधून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी आता महत्त्वाचे आहे, कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीत एक मोठी क्रांती ठरवणारा निर्णय आहे किंवा योजना आहे। महाराष्ट्र सरकारने या संदर्भात
नवीन नियमावली तयार केली असून जे नागरिक या निकषामध्ये बसतील त्यांनाच येत्या काही दिवसामध्ये या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा घेता येईल, ज्यामुळे समाजामध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांतील हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची मागणी आता स्वीकारली आहे. बघा, अधिकृतरित्या ही मागणी आता योग्यरित्या मान्य करण्यामध्ये आली आहे. गेल्या अनेक महिन्याभरापासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. बघा, आता या ठिकाणी आम्हाला लाभ मिळणार का? बघा, या मागणीवर स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता 4,500 रुपये दर महिन्याला पेन्शन देण्याचा अंतिम निर्णय आता घोषित केला. येणाऱ्या 15 दिवसानंतर उतरत्या वयावरील खर्चाची मोठी चिंता आता कायमची मिटणार आहे असं म्हणायला आता काहीच हरकत आता पडत नाही. बघा, या 4,500 रुपयाच्या पेन्शनमुळे बघा, या घोषणेमुळे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आपल्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या या पेन्शनबाबत ज्या काही शंका होत्या त्या आता सर्वांना पूर्ण विराम मिळाला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठ्या आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आले, जे दैनंदिन आयुष्यात मोठे बदल घडवून आणणारे आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमकं कशी होणार हे पाहणे देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जे निर्णय रखडले होते ते आता मार्गी लागले असून 15 दिवसानंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत असा GR काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आता प्रलंबित मागण्या आता निकाली लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी भार पडला असला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून येत आहे. आणि 5 दिवसानंतर आरोग्य आणि आर्थिक मदतीसाठीच बघा, त्यासोबत ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकारच घेणार असल्यामुळे कोणावरही अवलंबून राहण्याची आता गरज उरणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना, म्हाताऱ्या व्यक्तींना आता सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक मोठा प्रकारचा बघा आधार मानला जात असून येत्या काही दिवसांमध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध करण्यामध्ये येणार. हा सर्व लाभ पदरामध्ये पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने जमा करून ठेवावी लागणार. हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दर महिन्याला 4,500 रुपयांची पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या स्तरावर जे काही प्रोसेस सांगितली आहे ते समजून घेणं आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणं प्रत्येक म्हाताऱ्या व्यक्तीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, त्याचसोबत मोफत उपचारांसाठी एक विशेष कार्ड काढणे आता अनिवार्य झाले असून या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांच्या मोठ्या शस्त्रक्रिया किंवा हृदयविकारासारखे उपचार मोफत होणार. सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला असून त्यातून शेतकरी कर्जमाफी आणि ज्येष्ठांची पेन्शन हे दोन्ही विषय आता मार्गी लागले आहे. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यामध्ये मोठी पारदर्शकता पाहायला मिळणार आहे. परंतु सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट 2.5 लाख रुपये अत्यंत महत्त्वाची ठेवली आहे. बघा, ही अट अतिशय महत्त्वाची आहे. 2.5 लाख रुपये उत्पन्न तुमचे नसावे असं सरकारने सांगितलं. खऱ्या गरजू ज्येष्ठांनाच या योजनेमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षा कमी आहे त्यांनाच या 4,500 रुपयांचा पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्याकडे उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना या योजनेमधून पूर्णतः वगळण्यामध्ये आले. विशेषतः बघा,
आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले, महाराष्ट्रामधील 14 जिल्ह्यामधील गोरगरीब आणि दुर्गम भागामधील ज्येष्ठांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरले आहे. ज्या कुटुंबामधील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना या पेन्शनचा लाभ घेता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केलं आहे. यामुळे योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळेल ज्याला त्याची खरी गरज आहे, अशी माहिती 5 दिवसानंतर अधिकृतरित्या समोर येणार आहे. त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं बघा येत्या काही दिवसामध्ये या सर्व योजनांचे अधिकृत असे अर्ज सुटणार असून 15 दिवसानंतर पहिल्या पेन्शनचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि आधार लिंकिंगची कामे आत्ताच पूर्ण करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी धावपळ करावी लागणार नाही. सरकारी योजनांच्या अशाच अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलवर पुढे देखील बघायला मिळतात. बघा, त्यासोबत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सबस्क्राईब करून लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.